नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 23 मार्च 2026. आज सध्याला उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीतून, कालव्यातून, बोगद्यातून आणि दहेगाव उपसा सिंचन आणि सेनामाळा उपसा सिंचनमधून किती क्युसेकचा विसर्ग चालू आहे, उजनी धरण किती खाली आलेलं आहे, उजनी धरणात एकूण साठा किती आहे, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्याआधी खरं तर उजनी धरणातून जे कालव्यात पाणी सोडलेलं आहे त्याबाबतीत थोडंसं बोलायचं होतं की उजनीतून कालव्यात पाणी शेतीसाठी सोडलं, परंतु उजनी धरणाचा आणि कालव्याच्या पाण्याचा उजनी प्रशासनाला ताळमेळ लागताना दिसत नाही. कारण उजनीतून कालव्याला पहिल्यांदा 300 क्युसेकनं सोडण्यात आलं, परत 1800वर नेण्यात आलं आणि परत कमी करत करत ते बंद करण्यात आलं. परत काल सकाळी 8 वाजता पुन्हा चालू करण्यात आला विसर्ग आणि 1000नं चालू केला, परत 12 वाजता 2000 केला आणि परत 3 वाजता 1500 केला. म्हणजे सातत्यानं उजनी धरण प्रशासन कालव्यात पाणी सोडण्याचं जे नियोजन आहे ते होताना दिसत नाही. त्यातच एका कालव्याला मुख्य कालव्याला पाणी सोडलं आहे, उजवा कालवा आणखीही बंद आहे, कामं चालू आहेत असं कारण सांगितलं जात आहे. परंतु कालव्यालाही पाणी सोडणं, उजव्या कालव्यालाही पाणी सोडणं गरजेचं आहे. कारण पाळी सांगताना तुम्ही सांगितली 80 दिवसाची आहे, आणखी नियोजन नाही हा भाग वेगळा. नियोजनात काय बदल होईल ते पुढच्या पुढं, परंतु आहे त्या नियोजनामध्ये तरी दोन्ही कालव्याला समान पाणी देणं गरजेचं आहे. ज्या काय अडचणी कालव्याच्या होत्या त्या पाणी सोडण्यापूर्वी नियोजन करणं गरजेचं होतं, पण तसं झालेलं नाही. सध्याला उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा बघितला तर 92.31 TMC एवढा आहे आणि उपयुक्त पाणीसाठा हा केवळ 28.65 TMC एवढ्यापर्यंत खाली आलेला आहे. आणि टक्केवारीकडे लक्ष दिलं तर 53.48% उजनी धरण झालेलं आहे. आता सेनामाळा उपसा सिंचनमधून सध्याला 315 क्युसेकचा विसर्ग चालू आहे, दहेगाव उपसा सिंचनमधून 100 क्युसेकचा विसर्ग चालू आहे आणि बोगद्यातून 900 क्युसेकचा आणि कालव्यातून सध्याला आज सकाळच्या आकडेवारीनुसार 1500 क्युसेकचा विसर्ग कालव्यातून चालू आहे. त्यामध्ये आणखी काय बदल होईल सांगता येत नाही, वाढ होऊ शकते, कमी होऊ शकतं. उजनी प्रशासनाचं उजनीच्या पाण्यावर आणि पाणी सोडण्यावर कसलेही नियोजन नसल्याचं दिसून येतं आहे. तर असंच आपल्या उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटमधून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.